संतोष देशमुख हत्याकांड सुनावणीचा आजचा दुसरा दिवस होता। या प्रकरणात एबीपी माझानं सकाळीच एक मोठी बातमी दिली। या हत्याकांडातील 3 आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। आम्हीच अपहरण केलं आणि आम्हीच खूनही केला अशी कबुली या मारेकऱ्यांनी दिल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझानं दिली। माझाच्या बातमीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही नंतर दुजोरा दिला। आरोपींची कबुली, आवादाच्या ऑफिस बॉयचा जबाब, स्कॉर्पिओतले फिंगरप्रिंट। संतोष देशमुख हत्येच्या खटल्याला बळकटी देणारे हे 3 पुरावे। पहिला पुरावा सगळ्यात आधी एबीपी माझानं ब्रेक केला। सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी गुन्हा कबूल केल्याचा। आधी कानावर हात ठेवणारा मास्टरमाइंड सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या मॅनेजरनं रेकॉर्ड केलेला व्हिडिओ दाखवण्यात आला आणि घुले पोपटासारखा बोलायला लागला। संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी आम्हाला आवादा कंपनीच्या परिसरात मारहाण केली होती। आमचा मित्र प्रतीक घुले याचा वाढदिवस असताना त्यांनी आम्हाला मारहाण केली। एवढंच नाही तर मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल करून आम्हाला आव्हान दिलं। या सगळ्याचा राग आमच्या मनात होता। सरपंच संतोष देशमुख खंडणीत अडसर ठरत होते। 29 डिसेंबरला विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये बैठक झाली। नांदूर फाट्यावर असलेल्या तिरंगा हॉटेलवर विष्णू चाटे सोबत बैठक झाली। 3 आरोपींना गुन्हा कबूल केल्याच्या एबीपी माझाच्या बातमीला या खटल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही दुजोरा दिलाय। कबुली जबाब आल्यानं या खटल्याला बळकटी मिळणार आहे, पण वाल्मिक कराडऐवजी सुदर्शन घुलेला मास्टरमाइंड म्हणल्यानं अनेकांच्या भुवाया उंचावल्या आहेत। घुलेला मोहरक्या ठरवून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना वाचवलं जातंय का असा प्रश्न विचारला जातोय। ही पूर्ण जी घटना झाली याच्यात अनेक लोकांनी मागून मदत केली होती। मग त्याच्यात ते बालाजी तांदळे असो, शिवलिंग मोराळे असो, अशी अनेक माणसं, डॉक्टर वायबसे असो, त्यांच्या पत्नी असो, पोलीस इन्स्पेक्टर्स होते राजेश पाटील, प्रशांत महाजन, यांचं कुणाचंच नाव आत्तापर्यंत चार्जशीटमध्ये आलेलं नाही आहे। आणि ते सहआरोपी करा अशी जी आमची मागणी होती ती का आहे, कारण या सगळ्यांना गाईड करणारे, व्हॉट्सॲपवर चॅट असणारे हे धनंजय मुंडे होते। म्हणून यांना सहआरोपी केलं जात नाहीये। यांना जर सहआरोपी केलं गेलं, त्यांचे फोन जप्त झाले, तर हे हात सरळ धनंजय मुंडेपर्यंत जात आहेत असं हे जे वाटतंय त्याच्यावर कुठेतरी पडदा घालण्याचा प्रयत्न होतोय आणि तो होऊ देणार नाही। जो मेन आरोपी त्याला सोडून इतर आरोपीमध्ये टाकलं आणि दुसरा जो होता साथीदार त्याला मेन आरोपी केलं। हा सुद्धा मेन आरोपी कोण आहे त्याला सुद्धा याच्यात घेतलं पाहिजे। याच्यासाठी तर मी एसपींना वेगळं पत्र देणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनीही हाच आरोप पुढे नेत भाजपचे नेते सुरेश धस यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। धनंजय मुंडेचेच कार्यकर्ते आहेत ते। धनंजय मुंडेला पैसे देत होते, त्याच्याच पक्षातले, त्याचेच कार्यकर्ते, आणि रोज त्याच्या जवळ राहत होते। त्याच्या बळाशिवाय, शक्तीशिवाय, त्यांनी पाठबळ दिल्याशिवाय यांच्यात धमक नाही। तो 100% 302 मध्ये आहे। सरकारी प्रतिनिधी या आंदोलनात घुसले सरकारचे आणि त्यांनी धनंजय मुंडेला वाचवलं। त्यांनी डोक्यावर पाप घेतलेला आहे। याचा परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावं लागलं। तर या प्रकरणात सुरुवातीपासूनच पाठपुरावा करणाऱ्या धस यांनी वेगळंच मत मांडलं। दरम्यान जो कोणी मास्टरमाइंड असेल त्याला शिक्षा होणारच अशी ग्वाही अजित पवारांनी दिली। तिथं उज्ज्वल निकम साहेबांच्या सारखे एक प्रख्यात वकील तिथं नेमले गेलेले आहेत। ते ती सगळे केस न्यायाधीशांच्या समोर मांडतायत आणि इथं कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही। त्याच्यामध्ये जो चुकीचं वागला असेल, जो दोषी असेल, जो त्याच्यामध्ये मास्टरमाइंड असेल त्याला तिथं शासन होणार म्हणजे। दुसरीकडे या प्रकरणामध्ये आवादा कंपनीतील ऑफिस बॉयची साक्षीही महत्वाची ठरते। त्याच्या समोर सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखला जीवे मारण्याची धमकी दिली होती। दुसरीकडे या प्रकरणात आवादा कंपनीतील ऑफिस बॉयची साक्षीही महत्वाची ठरते। त्याच्या समोरच सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। 6 डिसेंबर 2024ला आवादा एनर्जी कंपनी परिसरात सुदर्शन घुलेचा साथीदारांचा गोंधळ त्यानं घातला। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वॉचमनला मारहाण केली। सरपंच तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही अशी घुलेनं देशमुखांना धमकी दिली। हा खटला बळकट करणारा तिसरा पुरावा काळ्या रंगाची स्कॉर्पिओ।
देशमुख हत्या प्रकरणात सर्वात जास्त 19 पुरावे काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत आढळून आलेत. फिंगरप्रिंटचे ठसे सुधीर ज्ञानोबा सांगळे या आरोपीचे असल्याचा अहवाल फिंगरप्रिंट ब्युरोनं दिला. कबुली जबाब टिकला नाही तरी आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी याच गाडीमधील फिंगरप्रिंट्स आणि पुरावे तसंच फोनमधील व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्ड महत्त्वाचे ठरणार आहेत. कृष्णा केंडेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.